केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी 8वा वेतन आयोग सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. आणि आता या आयोगासमोर निवृत्ती वेतन आणि वेतन व्यवस्थेशी संबंधित तब्बल 8 महत्वाच्या मागण्या या मांडण्यात आल्या. या मागण्या मान्य झाल्या तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबतच निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेवरही मोठा परिणाम होणार आहे. नमस्कार मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाचे काम सुरू होऊन जवळपास 9 महिने झाले आहेत. या काळामध्ये आयोगाने विविध राज्यातील कर्मचारी संघटना आणि निवृत्ती वेतनधारकाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. आता नवी दिल्लीमध्ये 3 दिवसांची बैठक होणार असून त्यानंतर चेन्नई, पुद्दुचेरी आणि चंदीगड येथील गट संघटनांशी सुद्धा चर्चा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था म्हणजेच RSCWS यांनी आयोगाकडे महत्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे वेतन रचनेमध्ये बदल. संस्थेच्या मते सध्याच्या वेतन व्यवस्थेमध्ये अनेक भत्त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र निवृत्ती वेतनाची गणना प्रामुख्याने मूळ वेतनावर होत असते. त्यामुळे सेवेत असताना मिळणारे अनेक भत्ते निवृत्तीनंतर बंद होतात आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नामध्ये मोठी घट होते. म्हणून मूळ वेतनाचा हिस्सा वाढून वेतन रचनेमध्ये बदल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुसरी मागणी म्हणजे निवृत्तीनंतरच्या वाढत्या खर्चाचा विचार केला पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर HRA, TA आणि इतर अनेक भत्ते बंद होतात, पण घरभाडे, वैद्यकीय उपचार, प्रवास आणि दैनंदिन खर्च मात्र कमी होत नाहीत. उलट वाढत्या महागाईमुळे हे खर्च आणखी वाढतच आहेत. त्यामुळे वेतन आणि पेन्शन निश्चित करताना निवृत्तीनंतरच्या वास्तविक खर्चाचा विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तिसरी मागणी म्हणजे विशेष आणि धोकादायक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य असे भत्ते द्या. दुर्गम भागाम, धोकादायक ठिकाणे आणि विशेष तांत्रिक जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांचा पुन्हा आढावा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 7व्या वेतन आयोगाच्या काळात काही भत्ते रद्द किंवा इतर भत्त्यांमध्ये विलीन करण्यात आले होते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा विचार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चौथी मागणी म्हणजे HRA आणि TA मध्ये नियमित वाढ असायला पाहिजे. महागाई वाढत असताना घरभाडे आणि प्रवासाचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे HRA आणि TA यांचे नियमित पुनरावलोकन व्हावे अशी मागणी करण्यात आली. इतकंच नाही तर या भत्त्यांना महागाई किंवा योग्य निर्देशकांशी जोडण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. म्हणजेच भविष्यात महागाई वाढली तर भत्त्यांमध्ये त्यानुसार बदल व्हावा अशी भूमिका आहे. 5वी महत्वाची अपेक्षा म्हणजे वेतन आणि भत्त्यांची व्यवस्था सोपी आणि पारदर्शक असावी. कर्मचारी पेन्शनधारकांना त्यांचे आर्थिक लाभ स्पष्टपणे समजतील अशी प्रणाली निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. RSCWS च्या मते या बदलांचा फायदा केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर लाखो निवृत्ती वेतनधारकांनाही होऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या मागण्या सध्या केवळ शिफारसी आहेत. याचा अर्थ या सर्व मागण्या सरकारने मंजूर केल्या आहेत असं अजिबात नाही. 8वा वेतन आयोग विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांकडून सूचना आणि प्रस्ताव घेत आहे. त्यांचा अभ्यास केल्यानंतर आयोग आपला अंतिम अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. उपलब्ध माहितीनुसार आयोगाचा अहवाल 2027 मध्ये अपेक्षित आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या मागण्या, फिटमेंट फॅक्टर, पेन्शन आणि भत्त्यामध्ये काय बदल होणार याकडे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते HRA, TA आणि पेन्शनमध्ये कोणता बदल सर्वात महत्वाचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सरकारी कर्मचारी, पेन्शन, DA आणि 8व्या वेतन आयोगाच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.